तोड़ना है हर पिंजरा, मेरी उड़ान अभी बाकी है, मंजिलें जमी भर नहीं आसमां अभी बाकी है। इस सकारात्मक सुविचार के साथ मैं सम्मानीय मंच को नमन करती हूँ। Today isn't just about winning or losing. It's about participation, determination, and showing the best of what we can do. Whether you are a competitor or cheering from the sidelines, let's make this day to remember. पढ़ाई के साथ साथ खेल भी जरूरी है, दोनों आपस में जुड़ी हुई एक कड़ी है। सुप्रभात और आप सभी का हार्दिक स्वागत है। आज का दिन बेहद खास है क्योंकि हम सभी यहाँ एकजुट हुए हैं हमारे वार्षिक खेल उत्सव 2024-25 के लिए, जो हमारे नोएल विद्यालय की एक अद्भुत परंपरा बन चुका है। इस अवसर पर मैं रेखा शर्मा और मेरे साथ मेरी सह संचालिका मिस वैष्णवी राउत आपको इस पूरे आयोजन के दौरान मार्गदर्शन करने के लिए उपस्थित है। तो चलिए शुरुआत करते हैं एक जोश से भरे हुए दिन की। नमस्कार, सुस्वागतम, अभिनंदन। Good morning to all present. We extend a warm welcome to our respected guests, esteemed audience, teachers, and dear students who have joined us on this special day. हजारों उलझने राहों में कोशिशें बेहिसाब, इसी का नाम है जिंदगी, चलते रहिए जनाब। Well said, Miss. These lines truly signifies our this year's Sports Day theme. Let's move and celebrate. इस थीम द्वारा हमें यह सीख मिलती है कि जिंदगी में कितनी भी मुसीबतों का सामना क्यों ना करना पड़े, वो मुसीबतें हमें झेलनी ही होंगी। हमें हार मिले या जीत मिले, उसे हमें सहज भाव से लेते हुए आगे बढ़ना चाहिए। Today, along with Sports Day, we are also celebrating an investiture ceremony. So let's start the program with a huge round of applause. आपके आने से महफिल में रौनक आ गई, आपके आने से चारों ओर खुशियाँ छा गई। आप हमारे लिए प्रेरणा हो, आपकी प्रेरणा जीना सिखा गई। आपके विचारों से मानो डूबती नाव किनारा पा गई। We are privileged to welcome our honorable guest, respected Sharad Kokate sir, who has graciously accepted our invitation. Sir is national level basketball player and coach. माननीय सर ने विश्वविद्यालय टीम का नेतृत्व किया और लगातार 5 वर्षों तक चयनित हुए। इनका शिक्षण बीपीएड एमपीएड तक हुआ है। साथ ही पिछले 18 वर्षों से इनके द्वारा कई पर्यावरण संबंधी गतिविधियां क्रियान्वित की जा रही हैं और सामाजिक संगठन भी। इन्हें विभिन्न समाचार पत्रों एवं समाचार चैनलों द्वारा अनेक पुरस्कार दिए गए हैं। भविष्य में युवाओं एवं युवा पीढ़ी के लिए नशा मुक्ति गतिविधियां चलाने का संकल्प लिया है। इस कार्यों को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र सरकार के सामाजिक वनीकरण विभाग द्वारा इन्हें पर्यावरण मित्र पुरस्कार से सम्मानित किया गया है। साथ ही विभिन्न सरकारी और सामाजिक संगठनों द्वारा 200 से भी अधिक पुरस्कार इन्हें दिए गए हैं। As a token of our appreciation, we invite our director, respected Anush Manwa sir, to present a bouquet to our guest. The following lines are for our honorable director, Mr. Anush Manwa sir. In every step you take, there is a light that leads the way, a path so clear guiding us to brighter days. Your hard work, your passion, it speaks to all, turning every challenge into a chance to stand strong. With a vision so vast and courage so strong, you teach us to rise where we once felt wrong. I would request Battule sir to welcome sir by offering a bouquet. Thank you, sir. रास्तों को रोशन किया आपने अपने किरदार से, सिखाया हमें ऊंचाइयों को छूना अपने प्यार से। सिर झुकाकर हम करते हैं शुक्रिया आपका, हर मुश्किल में आपने थामा हाथ हमारा। सभी को प्रेरित उत्साहित करने वाले माननीय डायरेक्टर श्री अनुन मलवर सर का स्वागत करने के लिए मैं नितिन भरने सर से अनुरोध करती हूँ कि वे मंच पर आएँ और सर को पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत करें और सम्मान बढ़ाएं। Thank you, sir. The following line describes our respected principal ma'am, Mrs. Rupali Kukre ma'am. With every smile you share, the world feels bright. Your energy lifts us, turning darkness into light. Your wisdom and joy create a path so clear, inspiring us to dream big and conquer our fear.
I would request Lalit Shinde sir to welcome ma'am by offering a bouquet. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। वैसे तो मिलते हैं हर मोड़ पर लोग, मगर हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता। मैं हमारे श्री वाइस प्रिंसिपल सर राजेश सर का स्वागत करने के लिए शाहिद सर को मंच पर आमंत्रित करती हूँ कि वे मंच पर आएं और उनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करें और उनका सम्मान बढ़ाएं। आया आया आज मंगल दिन आया, चारों ओर खुशियों का सुवास छाया। करने आपका स्वागत शब्द सुमन से, करेंगे शुरुआत हमारे छात्र स्वागत गीत से। All the students can sit. Please take your seats. This was really a beautiful start to the सुमधुर स्वागत गीत प्रस्तुत कर छात्रों ने तो सभी को मंत्रमुग्ध ही कर दिया। अब पुनः अपनी सुमधुर वाणी में थीम सॉन्ग प्रस्तुत करने जा रहे हैं, जिसकी रचना हमारी प्रधानाचार्य सौ रूपाली कुकड़े मैडम और सौरेखा शर्मा यानी कि मैंने की है। हमारे संगीत शिक्षक श्री उदय सर ने उसे स्वरबद्ध किया है। गीत के बोल हैं, नोयल हमारा सबसे अनोखा। मैं उदय सर और उनकी टीम से अनुरोध करती हूँ कि थीम सॉन्ग प्रस्तुत करें।
At ease. Attention. Start. अब बारी है मशाल प्रज्वलन की, जो कि खेल के प्रति हमारे समर्पण और ईमानदारी का प्रतीक है। यह मशाल उन मूल्यों का प्रतीक है जिन पर खेल आधारित होते हैं, जैसे समानता, सम्मान और भाईचारा। We now request our esteemed guests to light the ceremonial torch symbolizing the spirit of sportsmanship and unity.
division level. Now she is handing over the torch to Miss Purvi Ingole, who is division level champion in 100 meter hurdles. अब मशाल कुशल ठाकरे को सौंपी गई है, जो डिवीजन स्तर पर टेबल टेनिस खिलाड़ी हैं। अब चलते हैं हमारे अगले उत्कृष्ट खिलाड़ी मास्टर चैतन्य सुड़के की ओर, जो टेबल टेनिस में राज्य स्तरीय चैंपियन है। Now we move on to Manasvi Chauhan, is our next player who is division level champion in ball badminton. Finally, now the torch is being handed to Master Arjun Deshmukh, who is state level champion at Arjun. Finally, it is handed over to Ms. Tanvi Chaudhary, a division level champion in ball badminton. All of you, please applaud for them. A proud movement for Noel School. A flame of peace, harmony and sportsmanship is lit in our school premises. And may this light glow to brighten up the future of our students. जोरदार तालियां हो जाए। नोएल स्कूल के लिए गर्व का क्षण है। हमारे स्कूल परिसर में शांति, सद्भाव और खेल भावना की ज्योति प्रज्वलित हुई है और आशा है कि यह ज्योति हमारे भविष्य को उज्जवल बनाएगी। Now I request the guest for guard of honor and thus boosting the spirit of the event. धन्यवाद। आज इस विशेष अवसर पर हमारे मुख्य अतिथि जी हमारे छात्र प्रतिनिधि को ध्वज सौंपकर हमारे स्कूल का ध्वज सौंपकर खेल दिवस की औपचारिक शुरुआत करेंगी। मैं अतिथि जी से निवेदन करती हूँ कि वे हमारे छात्र प्रतिनिधि ओम कोरडे को ध्वज सौंपें। तो आइए जोरदार तालियों से उनका स्वागत करते हैं। The flag symbolizes our school's motto, Arise and Shine in Service to Mankind. Thank you, sir. As today we are also celebrating investiture ceremony, so I would like to give a brief introduction. Celebrating this ceremony, which aims at inculcating the leadership qualities in students. So we have honored the leaders from class 5 to 10 with sashes and badge brooch. This troop of leaders is led by Shivanjali Kavade and Ayush Jaju from class 10. Moving on to the next segment of the program, that is March Past.
March past is all about synchronization and teamwork. Master Om Korde will lead the students from class 8 to 10 in March past. So let's begin the March past. तीनों फाइल 3 दिन में सामने से देश चल। Now let's move on to the prestigious oath-taking ceremony where all the students will take an oath for abiding the rules of the sport. Oath is a powerful reminder of the true essence of sports, promoting values that enhance character, teamwork and ethical conduct. शपथ विधि आरंभ करने के लिए मैं शिवांजलि कावले कक्षा 10वीं विक्टर की छात्रा को मंच पर आमंत्रित करना चाहूँ। We the students of Noel School. Take this oath. To embrace. The spirit of movement. Energy. And celebration. We promise. To give our best. In every event. To compete. With fairness. And to honor. Each other's efforts. Together. We want to move. With purpose. And celebrate. Our achievements. To support. One another. With respect. And honor. Let our actions. Reflect. The joy of participation. And the power. Of teamwork. Let's move. Let's celebrate. And let the games begin. Thank you. के मुख्य अतिथि जी श्री शरद कोकाटे सर जी से अनुरोध करती हूँ कि वे मंच पर आएं, हमारे खिलाड़ियों का 2 शब्द कहकर मनोबल बढ़ाएं और हमें अपने प्रेरणादायक विचारों से मार्गदर्शित करें। तो आइए जोरदार तालियों से स्वागत करते हैं हमारे मुख्य अतिथि जी का।
थँक्यू मॅम, थँक्यू सर. खूप जास्त भावनिक झालेलो आहोत. त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. जसं आता आनंद सरांशी आणि अनुज सरांशी बोललो की नॉयल कॉन्व्हेंटमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून जायचं हा एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर अनुभव होता. याचं एक महत्त्वाचं कारण सांगतो की या शाळेची सुरुवात किंवा या शाळेचं लावलेलं एक छोटंसं जे वृक्ष होतं त्याची जी सुरुवात झालेली होती साधारण आजच्या 40 वर्षाआधी, त्या वृक्षारोपणाचा मी साक्षीदार आहे. निपल क्लासेसच्या नावाने सरांनी, आदरणीय सर आणि मॅडम यांना मी वंदन करतो. आणि त्यांनी त्या काळात पाहिलेलं जे स्वप्न होतं, तेव्हा जे सुरू केलेले इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस होते, तुम्ही विचार करा की आजच्या 40 वर्षाआधी या सगळ्या शिक्षण संस्थेची किंवा याची वृक्षारोपण तेव्हा झालेलं होतं, जे आज एका भव्य मोठ्या वटवृक्षात समर्पित झालेलं आहे किंवा त्याचं स्थानांतरण झालेलं आहे. अतिशय गर्व वाटला आतमध्ये आल्यानंतर. दोन्ही सरांचे, प्रिन्सिपल मॅडमचे आणि सर्वांचे मी खूप खूप आभार आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो की अशा ठिकाणी मला आज तुम्ही निमंत्रित केलं की ज्या ठिकाणी माझ्या वैयक्तिक आणि पारिवारिक संबंध जिथं जोडलेले होते तिथं मला आज ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करता आल्या. खूप कठीण काळात सुरुवात झालेली या संस्थेची आहे. अतिशय कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी अनुज सरांना मी शेअर केल्या. कदाचित त्यांचं लहानपण असेल तेव्हा आम्ही जेव्हा येत होतो, माझी बहीण मी, तिथे आम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लासेसला येत असताना आमच्यासाठी ते आमची एक फॅमिली झालेली होती. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक त्यांचा फॅमिली मेंबर होता. जसं आज मी पाहिलं की सरांना विचारलं की आता स्ट्रेंथ किती आहे आपली, तर साधारण 3300 स्ट्रेंथ आहे. आणि मी म्हटलं सर जर का तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे दरवर्षी जे ॲडमिशन्स येतात त्या जर का तुम्ही फुलफिल केल्या तर ती स्ट्रेंथ, तर ते बोलले की अजून 1,500-2,000 हजार स्ट्रेंथ वाढू शकते. हे एवढं मोठं अचिव्हमेंट आपल्या शहरासाठी खूप मोठी ग्रेट अचिव्हमेंट आहे, याला मी समजतो असं. कारण की पहा, एक सर्वसाधारण एक पॅरेंट्स म्हणून, एक पालक म्हणून मी जेव्हा विचार करतो, 2 मुलांच्या शिक्षणाचा विचार करतो, 2 मुलं शिक्षण मोठे करायचा विचार करतो, अशा ठिकाणी एक फॅमिली आपल्या डोळ्यासमोर एवढं मोठं विजन घेऊन 3,300 विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना पुढे त्यांचं भविष्य तयार करण्याचा एक प्रयत्न करते, ही खूप मोठी गोष्ट आहे. या सगळ्या कॉम्पिटिशनच्या काळात, या सगळ्या प्रोफेशनलिझमच्या काळात अशा संस्था टिकवणं ह्या खूप मोठ्या गोष्टी असतात. कारण की आपण ह्या आपल्या घरच्यावरूनच नेहमी, मी याला इव्हॅल्युएट करताना स्वतःच्या फॅमिलीचं जेव्हा आपण सगळं सर्व्हाइव्ह करताना जे काही बॅलन्स शीट असते तेव्हा विचार करतो, तेव्हा लक्षात येते की ही एवढं मोठं विद्यार्थ्यांचं, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची एक अपेक्षा आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक पालक हा एक अपेक्षेने आलेला आहे की माझा मुलगा जर का नॉयल कॉन्व्हेंटमध्ये आहे तर तो नक्कीच तिथून काहीतरी होईल. आणि त्या स्वप्नावर मला असं वाटतं की आतापर्यंतचा जो काही तुमचा इतिहास राहिला 100% मी गॅरंटी देतो. आणि आतापर्यंतचे इथून गेलेले तुमचे एलिमिनी जे आहेत विद्यार्थी, जे आज विदेशात सुद्धा आहेत, मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहे सर. ते मला सांगतात की इथून नॉयलमधून मी शिकलेलो आहोत, त्यांच्या बायोडाटामध्ये वगैरे पाहतो. अतिशय गर्व वाटतंय की सर्वसाधारण परिवारातून आलेल्या मुलांना इंग्रजीचा एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं आणि त्यांच्या मागे एवढी मेहनत घेऊन हे सगळं, याच्यात कुठलीही व्यावसायिकता दिसत नाही. अनेक स्कूल कॉलेजेस आपण पाहतोय की जे नुसतं पैशांच्या याच्यावर चालतात, इथे त्या नाही आहेत. कारण की त्या गोष्टींचे एथिक्स, त्या गोष्टींची जे बीजारोपण आहे हे आजच्या 40 वर्षाआधीच रोवल्या गेलेली. तर तो काळ जो आहे सुरुवातीचा, की तेव्हा तिथे आम्ही क्लासेसला जाताना पैशांचा व्यवहार कधीच झालेला नव्हता. पैसे सरांनी, सिनियर सरांनी आणि मॅमनी कधीच विचारला गेलेले नव्हते. परंतु एक पिढी तयार व्हावी ही जी तळमळ होती आणि ही जी डेडिकेशन होतं, त्या डेडिकेशनचा आज
दोन्ही सरांना, मॅडमला आणि प्रिन्सिपल मॅडमला आणि सर्व जे सन्माननीय स्टाफ आहेत आपले, त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की ती लिगसी तुम्ही पुढे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे आणि भविष्यात याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा नक्कीच प्राप्त होईल अशी अपेक्षा पण करतो नक्कीच. आज आपण स्पोर्ट्स फेस्टिवलच्या ओपनिंग सेरेमनीसाठी इथे आलेलो आहोत. स्पोर्ट्स करिअर हे आपल्या व्यक्तिगत पुरतं नसून हा एक आंतरराष्ट्रीय सगळ्यात मोठा इव्हेंट झालेला आहे की स्पोर्ट्सचं तुमच्या म्हणजे जगण्यामध्ये किंवा तुमच्या रुटीनमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचं. त्या महत्त्वाचं कारण हे जे मोठे मोठे ऑलिम्पिक्स वगैरे जे आयोजन होतात, वर्ल्ड कपचे आयोजन होतात किंवा एशियन गेम्स होतात, या मागची भावना कोण जिंकलं कोण हरलं ते महत्त्वाचं नाही, तिथे पार्टिसिपेट कोण झालं आणि ते जे इंटरॅक्शन होते, इंटरनॅशनल इंटरॅक्शन व्हायसाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आता फक्त स्पोर्ट्स आणि कल्चर या दोनच गोष्टी अशा राहिलेल्या आहेत की ज्याला बॅरियर्स नाही आहे. कुठल्याही बॅरियर्सच्या पलीकडे जाऊन हे काम होते आहे. अतिशय मोठा इनिशिएटिव्ह आहे हा आणि आपल्यापैकी सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधूनच ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलेले लोक आहेत. नीरज चोप्रा वगैरे असेल, हे सगळे नावं आपण जे ऑलिम्पियन पाहिले, गोल्ड मेडलिस्ट पाहिले, ते काही आपल्यापेक्षा वेगळे नाही आहेत. आपल्या समोरच करिअर घडलेले आहेत, आपल्या समोरच पुढे गेलेले आहेत. परंतु त्याच्यासाठी जे डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन पाहिजे. नो डाऊट आजकाल प्रत्येक पॅरेंट्सची जी अपेक्षा आहे ती आपल्या प्रत्येक मुलाकडून सुरुवातीपासूनच झालेली आहे की तो डॉक्टर आणि इंजिनियरच झाला पाहिजे. त्याचं करिअर आई वडिलांनी डिसाईड केलेलं आहे मुलांचं. थोडंसं दुःखाने किंवा दुर्दैवाने हे म्हणावं लागते की ती चॉईस पॅरेंट्सनी त्या मुलांकडे द्या. खूप मोठं फील्ड आहे, इंजिनियर डॉक्टरच्या पलीकडे खूप मोठं जग आहे अजून, जिथे आपण आता विचार करू शकत नाही. आता जेव्हा तुम्ही आता या डिजिटल याच्यात एंटर होत आहे किंवा तुमची सुरुवातच डिजिटलायझेशनमध्ये झालेली आहे. आमच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. परंतु एक सांगतो की या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये किंवा या डिजिटल लाईफमध्ये येताना खूप केअरफुली विचार करून या. इन द सेन्स त्याचा वापर आणि त्याचा यूज किंवा त्याचा मिसयूज नाही होणार याची पूर्ण दक्षता घ्या. की स्क्रीन टाईम किती असायला पाहिजे. नो डाऊट तुमचं नॉलेज आणि त्या सगळ्या गोष्टीचा अपग्रेड झाल्याच पाहिजे, परंतु त्याचा कुठेही मिसयूज होणार नाही किंवा त्याच्याबद्दल कधीही आपल्याला फिजिकल डिसॅबिलिटी येणार नाही. या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा. कारण की स्पोर्ट्समध्ये आता एवढ्या करिअरमध्ये साधारण 35 वर्ष स्पोर्ट्स करिअर जगलेलं आहे. अतिशय टीन एज पासून काही मुलं आणि विद्यार्थी पाहिलेले आहे. आताची जेव्हा जनरेशन पाहतो तेव्हा एक इम्युनिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम इथे जाणवतो की विद्यार्थ्यांमध्ये तो विकनेस किंवा तो फिटनेस. एक आवर्जून सांगतो की या स्कूलमध्ये कोणीच नसेल, या 3300 विद्यार्थ्यांमध्ये कोणीच नसेल, सगळ्यात वीक विद्यार्थी मी होतो की माझ्या एवढा वीक विद्यार्थी या स्कूलमध्ये कोणीच नसेल. ज्या दिवशी बास्केटबॉल खेळायला गेलो, पहिल्या दिवशी जेव्हा बॉल माझ्याकडे टाकला गेला त्या दिवशी मी बॉल ही जमीनवर खाली पडलो. मला माझ्या कोचने सांगून दिलं की उद्यापासून येऊ नको तू ग्राउंडवरती, तू बास्केटबॉल खेळूच शकत नाही. पण तीच गोष्ट डोक्यात ठेवलेली होती की जी गोष्ट माझी लॅक्युना आहे किंवा जे काही माझी कमजोरी आहे तीच माझी प्लस पॉईंट असेल. त्या दिवशीपासून जे ठरवलेली जिद्द होती, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय स्तरावर काही वर्ष डिफेन्समध्ये राहिलो. डिफेन्समध्ये खूप चांगले अनुभव आले. हे करत असताना नेहमी डोळ्यासमोर, परंतु त्यांनी जे आमचे सर जे काही आमचे गुरु बोलले होते त्याला आम्ही खूप पॉझिटिव्हली घेतलं की नाही, या गोष्टीला आपण आपली स्ट्रेंथ तयार करायची आणि त्याला एक चांगलं रिप्रेझेंटेशन द्यायचं. तर त्या गोष्टीला फॉलो करत ते डेडिकेशन, ते डिटर्मिनेशन, त्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवून तो प्रवास पुढे झालेला. आज तो नॅशनल, आंतरराष्ट्रीय आणि तुमच्या लोकांमध्ये येऊन मी माझं मार्गदर्शन करू शकतो इथपर्यंत पोहोचला, याचा मला नक्कीच गर्व आहे. आहे की नाही? 100% आता नवीन कॉम्पिटेटिव्ह एज आहे, खूप भयंकर कॉम्पिटेटिव्ह आहे. सुद्धा आम्ही आता म्हणून सरांशी बोलताना बोललो की डे टू डे टेक्नॉलॉजी बदलत आहे. रोज नवीन काहीतरी येत आहे. IT मध्ये होत आहे, हे होत आहे, AI येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्यात हे झालेलं आहे. नक्कीच तुमच्या एज्युकेशनल याच्यात तुम्हाला खूप मोठे चॅलेंजेस आहेत. परंतु मी काय म्हणतो की जगातली जे सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती जी असेल ना, ती तुमच्याच एवढी
कॅपेबल आणि तुमच्यात एवढी परफेक्ट असेल, तुम्ही जर का त्याच्यात तेवढं डेडिकेशन जर का दिलं, तर मी सांगतो जसं आता झुकरबर्ग बद्दल बोललं गेलं की जगातली सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती ती आहे, मी म्हणतो त्याच्याकडे युटिलाइज करणारा जो टाइम पिरियड आहे, एका दिवसाचा जो टाइम पिरियड आहे तो 24 तास आहे. तुमच्याकडे पण 24 तास आहे. मग तो सक्सेस का आणि आपण फेल्युअर का? याचं कॅल्क्युलेशन एकदा लाईफमध्ये कधी कॅल्क्युलेट करून पहा की जगातल्या सगळ्या, जसं आता आपण स्वर्गीय टाटाजींचं नाव घेऊ, रतन टाटाजी आता गेले आपल्यातून, एक उद्योगरत्न. आपण इतक्या वयापर्यंत जो बिझनेसचं डिटर्मिनेशन किंवा जे डेडिकेशन असते फॅमिली, त्यांनी भारत हा परिवार करून घेतला होता. अतिशय चॅरिटीतून मोठं काम केलं. तर 24 तासाचं युटिलायझेशन लाईफमध्ये कसं करता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हाऊ टू युटिलाइज युअर 24 आवर्स. मग तुम्हाला त्यात स्वतःचं एक टाइम टेबल असायला पाहिजे, स्वतःचं एक डिसिप्लिन असायला पाहिजे. ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये, एवढ्या चांगल्या सगळ्या इन्व्हायरमेंटमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे. आपण ओन कॉन्ट्रीब्युशन काय असायला पाहिजे की मी स्कूल तुमच्यासाठी हे करते, मी स्कूलसाठी काय करायला पाहिजे. ज्यांनी एवढी मोठी माझ्या भविष्यातली जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे की माझं भविष्य मी त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि तुमचं भविष्य घडावं याच्यासाठी रात्रंदिवस झटणारा हा जो स्टाफ आहे, हे जे सर्व शिक्षकवृंद आहे, यांना सलाम आहे की लहान मुलांचा हट्ट सांभाळून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा न करता, कुठल्याही प्रकारचे अपशब्द न बोलता तुम्हाला सांभाळून तुमच्याकडून ते सर्व करून घेणं. हे मी नेहमी बोलतो की हे पॅरेंट्सला 2 मुलांसाठी घरात शक्य नाही आहे, जे तुम्ही आज 3,500 विद्यार्थ्यांसाठी करत आहात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची लाईफमध्ये की सक्सेस फेल्युअर हा स्पोर्ट्सचाच पार्ट आहे. तुम्ही स्पोर्ट्समध्ये काय इन्व्हॉल्व असायला पाहिजे. नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे करिअर ओरिएंटेड असावं, काही जरुरी नाही. तुम्ही अभ्यासात हुशार आहे, 100% अभ्यास करा, परंतु लाईफचा कुठला तरी एक पार्ट तुमच्या एका पॅशनमध्ये किंवा कुठल्या एका आर्टमध्ये किंवा या सगळ्या याच्या बाहेर तुम्ही दिलाच पाहिजे. तो ज्या आता वरच्या लेवलवरती काही विचार केला गेला तर आम्ही कॉम्पिटिशनचा जेव्हा विचार करतो की आता JEE आणि नीटची जी कॉम्पिटिशन आहे ती ऑलमोस्ट 100% झालेली आहे. 100% कॉम्पिटिशनच्या पलीकडे काय आहे. 100% कॉम्पिटिशनला तुम्हाला फेस करायचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की त्या 100% कॉम्पिटिशनमध्ये बाहेरचे कुठलेच लोक नाही, तुमचे आमचे सगळे आपल्यातलेच लोक आहेत. काही म्हणजे त्याच्यात काही आवश्यकताच नाही की तुम्ही 100% असायला पाहिजे. तुमच्यात बाकीचे अँड आर्टिस्ट इज नॉट अ स्पेशल काइंड ऑफ मॅन, बट एव्हरी मॅन इज अ स्पेशल काइंड ऑफ आर्टिस्ट. प्रत्येकाकडे वेगळ्या क्वालिटीज असतील. त्यांनी आपल्या स्वतःचं एक्सपोजर आणि स्वतःच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या एक्सपोज करायसाठी स्कूलची मदत घेऊन, आपल्या पॅरेंट्सना ते कन्व्हिन्स करून आपण त्याला खूप चांगलं एक फ्युचर करू शकतो. बरेचसे आता आम्ही या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पमध्ये जातो, त्या मुलांना अजून ह्या गोष्टीचं अवेअरनेसच नाही आहे की फ्युचरमध्ये काय करायचं. डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे. तुम्ही कुठलंही कार्य करताना तुमची फिजिकल ॲबिलिटी परफेक्ट असणं, मेंटल आणि फिजिकल ॲबिलिटी असली तर तुम्ही सगळ्या समस्यांवर मात करू शकाल. त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला स्पोर्ट्स, ॲटलिस्ट नाही काही करू शकले तर एक एक्झरसाइज, एक अर्ध्या तासाचा एक्झरसाइज किंवा एक साधा वॉक जरी तुम्ही सकाळी घेतला तरी ती ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे. फ्युचरमध्ये मोठे चॅलेंजेस कम्प्लीट करायसाठी फिजिकली आणि मेंटली तेवढंच स्ट्रॉंग आणि तुम्हाला फिजिकली तेवढं स्ट्रेंथफुल व्हावं लागेल. तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशनच्या चॅलेंजेसमध्ये तुम्हाला भविष्यात सगळ्यात पहिले जे महत्त्वाची गोष्ट राहील ते तुमची इम्युनिटी. चांगलं डाएट घ्या. थोडंसं जंक फूड आणि फास्ट फूडबद्दल ज्यांना आवडत असेल त्यांना कदाचित या गोष्टीचं वाईट वाटेल, परंतु आवडत असेल तर नक्की खा, परंतु कमी प्रमाणात खा. त्यांनी अनेक त्रास आणि आजार सुरू झालेले आहेत. पॅरेंट्सना विशेषतः तुम्ही सांगा की आम्ही आता ते जंक फूड वगैरे जास्त खाणार नाही, तर थोडेसे हेल्थ कॉन्शियस, थोडेसे पर्सनॅलिटी कॉन्शियस, थोडेसे स्टडियस राहा आणि येणारे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजसाठी आम्ही प्रिपेअर्ड आहोत. कारण की सध्या आपण ज्या प्रोसेसमधून जातो आहे, भारत हा जगातला सगळ्यात युथ देश आहे. सध्या आपली कंट्री जी आहे ही सगळ्यात युथ कंट्री आहे. ही युथ कंट्री आपल्याला ती कशी अँटिसिपेट करता येईल एका क्वालिटीमध्ये किंवा त्या
एका चांगल्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा एक जेव्हा आम्ही वर्ल्डचं विजन पाहतो, वर्ल्ड विजन जेव्हा पाहतो आम्ही की अब्रॉडमध्ये असं होतं आहे, फॉरेनमध्ये तसं होतं आहे, परंतु ह्या सगळ्या डेव्हलपमेंट करताना आमच्याकडे एक कल्चरल वारसा मिळालेला आहे, एक सांस्कृतिक वारसा सुद्धा आम्ही जपतो. तो जपत असताना आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की आम्ही सामाजिक वेलकम आम्ही एक सामाजिक दायित्व काय पूर्ण करतो आहे, ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून थोडंसं विषयांतर करून जातो की या क्रीडा क्षेत्रानंतर थोडंसं पर्यावरणासाठी काम केलंय. अकोल्याच्या बद्दल नेहमी सगळ्यांची अनास्था आहे. प्रत्येक जण आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करतो. आज अकोल्याचं तापमान जगात सर्वात जास्त आहे. आताही सध्या आम्ही अनुभवतो आहे की हिवाळ्याच्या दिवसात नोव्हेंबरमध्ये एवढं टेम्परेचर आहे. जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो सगळ्यात मोठा इश्यू झालेला आहे, त्या ग्लोबल वॉर्मिंगच्या इश्यू प्रमाणे आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन काय असावं. आयुष्यात एक झाड आपल्या हातून लागणं जरुरी आहे. ते एवढ्यासाठी की आपण कोरोना पिरियडमध्ये जो पाहिला की ऑक्सिजनसाठी आम्ही जो त्रास सहन केला की ऑक्सिजन मिळत नव्हतं, मग अशा परिस्थितीमध्ये खूप चांगल्या लोक आपल्याला गमवावं लागले. आता ही वेळ आलेली आहे की आपल्याला जो चान्स मिळालेला आहे त्याच्यानंतर की आपण हेल्थ बद्दल किंवा आमच्या इन्व्हायरमेंट बद्दल काय हे करू शकतो. शाळा तुम्हाला नक्कीच त्याच्यात सपोर्ट करते. तो सब्जेक्ट सुद्धा ऍड झालेला आहे त्याच्यात की एवढा चांगला सब्जेक्ट गव्हर्नमेंटने ऍड केला आणि तो आपल्याकडे इम्प्लिमेंट पण होतो आहे. तर इन्व्हायरमेंट बेसिस कधी कॉम्पिटिशन वगैरे अशा त्यांच्या एसे कॉम्पिटिशन किंवा त्या पोस्टर कॉम्पिटिशन वगैरे झाल्या तर खूप चांगलं त्याच्यात एक इनिशिएटिव्ह सुरुवात होईल. म्हणून सांगतो की हे टेम्परेचर आणि आपल्याबद्दलची अनास्था कमी करण्यात पुढच्या पिढीसाठी आम्ही तो विडा उचललेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही जसं मॅडमनी सांगितलं की भविष्यात आमचे जे विजन आहे ते व्यसनमुक्तीसाठी आहे. अतिशय लहान लहान मुलांना आता आपल्या शाळेत नसेल तो प्रकार, कारण की सगळे सुशिक्षित आणि चांगले मुलं, चांगल्या घरातून आलेले मुलं आहेत, सुसंस्कृत मुलं आहेत, त्याच्यामुळे नसेल. परंतु काही स्लम एरियात जाताना काही शाळांमधली परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे की ते मुलं ॲडिक्शनच्या मागे लागलेले आहेत. नको लाईफमध्ये सुदैवाने परमेश्वराने एवढं चांगलं तुम्हाला लाईफ दिलेलं आहे, त्याला चांगलं एन्जॉय करा. तुम्हाला आई वडिलांनी एवढ्या चांगल्या फॅसिलिटी देऊन एवढ्या चांगल्या शाळेत पाठवलेलं आहे. इथे सगळे केअरिंग करणारी संस्था आहे, सगळे स्टाफ आहे. या सगळ्या गोष्टीचा लाईफमध्ये खूप चांगला एन्जॉय करा. याला कुठेही कुठल्या ॲडिक्शनमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यात मुळीच जाऊ नका देऊ. अनेक गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, परंतु आता वेळेच्या अभावी किंवा आपणही बऱ्याच वेळची वाट पाहतात, त्याच्यामुळे पुढच्या भेटीत कधी आलो किंवा एखादा एन्व्हायरमेंट प्रोग्राम मी तुमच्यासाठी अरेंज करू शकेल. अकोला गार्डन क्लबचा ॲज अ सचिव म्हणून 50 वर्ष ती ॲक्टिव्हिटी आम्ही अकोल्यात चालवतो आहे. अकोला गार्डन क्लबची मागच्या वर्षी गोल्डन जुबली इयर आम्ही सेलिब्रेट केलं. त्याच्यात उद्देश फक्त एकच होता की अकोल्यातल्या अशा परिस्थितीत जिथे 45 डिग्री सेल्सिअस आहे, धूळ उडते, इथे टेम्परेचर जास्त आहे, अकोल्यात हे जास्त आहे, कंप्लेंट करणारे जे लोक आहेत ते अकोल्याबद्दल जे क्रिटिसाइज करणारे लोक आहेत. परंतु अशा परिस्थितीत काही लोक असे आहेत की जे गार्डन आणि आपल्या घरात किचन गार्डन असेल किंवा बाल्कनी गार्डन असेल तेही मेंटेन करणारे लोक आहेत. अशा लोकांना ऑनर करण्यासाठी किंवा त्यांना फॅलिसिट करण्यासाठी आम्ही अकोला गार्डन क्लबतर्फे ती ॲक्टिव्हिटी चालवतो. शेवटी एकच गोष्ट सांगतो की एक छोटीशी गोष्ट सांगतो इन्व्हायरमेंट बद्दल. एका खूप मोठ्या जंगलाला आग लागलेली असते. लक्ष देऊन ऐका, आयुष्यात तुम्हाला खूप कामाची पडेल. एका खूप मोठ्या जंगलाला खूप मोठी आग लागलेली असते. अशा आगीमध्ये सगळे प्राणी त्या जंगलातून पळत असतात बाहेर की आग लागली आग लागली. अशा परिस्थितीत कुठलेच मोठे मोठे प्राणी तिथून निघून जात असतात. अशा वेळेस एक चिमणी काय करते, एका ठिकाणी जाऊन तिच्या चोचीत पाणी आणते आणि त्या आगीवर टाकत असते. ते टाकत असताना सगळे प्राणी पक्षी मोठे मोठे जे आहेत ते तिला रागवतात किंवा तिला हसतात त्याच्यासाठी की तू एवढीशी चिमणी आहे, तुझ्या चोचेत एवढंसं पाणी मावते, एवढी मोठी जंगलाला लागलेली जी आग आहे ही कशी विझवणार तू. तर ती बोलली की ही गोष्ट मला पण माहिती आहे की माझे प्रयत्न खूप कमी आहेत, या चोचीत आलेल्या पाण्याने हे आग विझवणार नाही, परंतु जेव्हा भविष्यात या आगीचा विषय निघेल तेव्हा या भविष्यात आग विझवणाऱ्यात माझं नाव असेल की त्या आग विझवण्यासाठी मी काय प्रयत्न केले. मी पळून जाऊ शकतो, परंतु आग विझवण्यासाठी मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय केलं, हे कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. की हे सगळं करत असताना, या लोकांची मेहनत होत असताना माझं कॉन्ट्रीब्युशन काय असेल
हे लोक प्रयत्न करतील, परंतु तेवढाच सपोर्ट आपल्याला आपल्याकडून, आपल्या फॅमिलीकडून आणि 100% मी विश्वास देतो की याला एक खूप चांगले विद्यार्थी याच्यातून गेलेले आहेत आणि याच्यापेक्षा चांगली जनरेशन इथे तयार होते आहे. खूप गर्व आहे की मी अकोल्याचा आहे आणि मला प्राऊड टू बी अकोलेकर. थँक्यू सर, थँक्यू. Thank you so much, sir, for your heartfelt thoughts and also for sharing your beautiful memories with the institution. It has truly inspired us. Also, thanks for telling the students how to transform their weakness into strength. You have not only guided us about sports but also how to lead our life with courage and also how we should contribute to our society and environment. We are honored to have among us our beloved director ma'am, respected Arpana Dongre ma'am. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है। आप जैसी महिला शक्ति बनकर गरजती है तो दुनिया का इतिहास बदल देती है। उक्त पंक्तियां हमारे विद्यालय की संचालिका सौ अर्पणा डोंगरे मैडम के लिए एकदम सटीक बैठती है। अष्टपहलु व्यक्तित्व की धनी हमारी मैडम का स्वागत करने के लिए मैं दास मैडम से अनुरोध करती हूँ कि वे मंच पर आए और मैडम को पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत करें और सम्मान बढ़ाएं। जोरदार तालियां हो जाए। Thank you, ma'am. Let's move on to our next segment, that is student felicitation. मेहनत और विश्वास से हम भी होंगे बड़े, पर जीत कर सबसे आगे होंगे खड़े। काम करो कि एक पहचान बन जाए, चलो ऐसा कि हर कदम निशान बन जाए। ऐसा जिंदगी को वैसे तो जिंदगी हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए, कि मिसाल बन जाए। उक्त पंक्तियां चैतन्य सुड़ के हमारे 9th क्यूबे के छात्र के लिए सटीक बैठती हैं। Chaitanya has been selected for table tennis at state level. A proud moment indeed. मैं चैतन्य सुड़के से अनुरोध करती हूँ कि वे मंच पर आए। So I request our honorable sir to felicitate him with trophy. Please give him a huge round of applause. धन्यवाद सर। चैतन्य, आप उत्तरोत्तर प्रगति करो और हमारे स्कूल का नाम रोशन करो। अतिथियों से अनुरोध है कि वे अपना स्थान ग्रहण करें। Move towards the next event. Here we request all the dignitaries to make this event mesmerizing by following the tradition of releasing the balloons. We request all the dignitaries to come forward for the symbolic release of balloons marking the joyous beginning of this celebration. This is really a very beautiful moment. Please give a huge round of applause. गुब्बारे आसमान की ओर उड़ते हैं, जो छात्रों की आकांक्षाओं और सपनों का प्रतीक है। वे नई ऊंचाइयों तक पहुंचने, अपने लक्ष्यों को प्राप्त करने और दुनिया पर सकारात्मक प्रभाव डालने का प्रयास करते हैं।
जिस प्रकार एक गुब्बारा बहुत ऊंचाई तक उड़ सकता है, उसी प्रकार वे व्यक्ति भी ऊंचाइयों तक उड़ सकते हैं जो प्रेरित, भावुक और अपने लक्ष्यों के प्रति प्रतिबद्ध हो। अब हम अपने कार्यक्रम के अगले भाग यानी ड्रिल प्रदर्शन की ओर बढ़ते हैं। Our students have prepared some incredible drills to showcase their team spirits and enthusiasm. Let's welcome our hockey drill session, which focus on building the skills that make a great hockey players. Here are our players who will be showing drills which showcase their agility, stick handling and coordination. Let's welcome the kids of 4th Foxtrot